नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपले 1000 फॉलोअर करून झाले, पण आपला वेज ब्लॉग एकूण बनलेला नव्हता आपल्या चॅनेलवरती. म्हणून तुमच्यासाठी एक खास घेऊन आलोय कराडमधली बेस्ट वेज थाळी. तर आपण आलोय गुरुवार पेठेमध्ये. गुरुवार पेठेमध्ये तालीपाक नावाचं एक खानावळ आहे किंवा हॉटेल आहे. हॉटेल नाही म्हणू शकत, ती खानावळ आहे छोटीशी. आणि तिथं तुम्हाला फक्त व्हेज फूड मिळेल आणि एकदम बेस्ट वेज थाळी ती गेली 20 वर्षाला सर्व करते तिथं. आणि ते खाण्यासाठी आपण आज आलो इथे गुरुवार पेठेमध्येच तालीपाक. तर चला बघूया आपण त्यांच्याकडे काय काय भेटते. तर आता तो रस्ता आलाय, त्या रस्त्यातून गुरुवार पेठेमध्ये आलं की रोडच्या डाव्या साईडला तुम्हाला जाताना हे हॉटेल बघायला भेटेल, तालीपाक डायनिंग हॉल. या चला आपण हॉटेलमध्ये जाऊया. हॉटेलचं सोमवारी बंद असते आणि याचा टायमिंग आहे 11 ते 2 सकाळी आणि संध्याकाळी 8:15 ते 10 वाजेपर्यंत. तरी आपण स्पेशल थाळी घेतलेली आहे. या थाळीमध्ये पुरी, चपाती, कोशिंबीर, पापड, भजी, एक स्वीट येते. यामध्ये तुम्ही बासुंदी, श्रीखंड किंवा गुलाबजामुन हे घेऊ शकताय. एक भाजी आहे, एक पातळ आमटी आहे आणि डाळ आहे. एवढ्या स्पेशल थाळीमध्ये येते. आणि जी व्हेज आहे त्यामध्ये चपाती, एक भाजी, एक पातळ आमटी आणि डाळ आणि कडदा एवढं तुम्हाला एक व्हेज थाळीमध्ये भेटेल. यांची साधी जी थाळी आहे ती 150 रुपयाला आहे आणि याचं जर पार्सल हवं असेल तर ते 170 रुपयाला. आणि स्पेशल वेज थाळी आहे त्याची किंमत 300 रुपयाला. आपल्याला बाहेर बऱ्याचशा पंजाबी थाळ्या, गुजरात थाळी किंवा राजस्थानी थाळी बघायला मिळतात, पण अस्सल महाराष्ट्रीयन थाळी आपल्याला फार कमी ठिकाणी मिळते. आणि कराडमधली वन ऑफ द बेस्ट महाराष्ट्रीयन थाळी आहे. ते नेहमी पनीर भाजी, काजू भाजी खाऊन कंटाळा आला असला तर नक्की इकडे यायचं. इथल्या चपात्या पण पदर असलेल्या होत्या. हॉटेलमध्ये म्हणून काही मशीनवरती केलेल्या चपात्या नव्हत्या आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ अशा चपात्या होत्या आणि त्या भाजलेल्या पण प्रॉपर पद्धतीने होत्या. त्यानंतर होती ही भजी, जी की एकदम भारी होते आणि अनलिमिटेड होते खायला. मला पण भजी आवडली होती, त्यामुळे भज्यावर चांगला ताव मारला होता मी. विशेष म्हणजे भजी गरम गरम येत होती. या थाळीमधील जी पातळ आमटी आहे आणि सुकी भाजी आहे हे दररोज वेगवेगळे असतात. आणि हे स्वीट, त्या 3 स्वीटमध्ये तुम्ही कोणतंही घेऊ शकताय. आणि भजी आणि वरण हे दररोज असते थाळीमध्ये. आणि इथलं जे स्वीट आहे, बासुंदी, गुलाबजाम किंवा श्रीखंड, हे सर्व काही इथंच बनलेलं असतंय. ते कोठून बाहेरून मागवलेलं नसते, त्यामुळे याची एक युनिक अशी चव लागते. बासुंदी तिथली एकदम मस्त होती, एकदम घट्ट आणि जशी रवाळ बासुंदी असते तशी होती. त्यामुळे याची ही झाली यांची स्पेशल थाळी. आणि साधी थाळी या थाळ्यांसोबतच इथे तुम्हाला सांजपोळीची थाळी, पुरणपोळी, गुळपोळी अशी आपण थाळी भेटून जाते. यासाठी फक्त तुम्हाला अगोदर ऑर्डर द्यावी लागेल. यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला यातील थाळ्या हवे असतील तर तुम्ही त्यांना फोन करून सांगू शकताय. सण असते त्या दिवशी पुरणपोळी थाळी तुम्हाला इथे भेटून जात्या. तसेच यांच्याकडे उकडीचे मोदक पण मिळतात, ते पण अतिशय चवीला सुंदर आहेत. मुगाची खिचडी, आळूच्या वड्या हे पण पदार्थ तुम्हाला इथे खायला भेटून जातात. सोबत कांदा भजी, बटाटा भजी आणि पालक भजी पण आहेत. आणि आंब्याचा सीझन चालू होता, त्यामुळे आम्ही आंबरस वाटी पण मागवली होती. आंबरस पण मिळतो यांच्याकडं आणि ते पण एकदम भारी झाला होता. आणि आंबरस आंब्याचाच होता, ते पल्प वगैरे टाकून करते तशाला काही आंबरस नव्हता. मी यांची पुरणपोळी पण ट्राय केली आहे, ती पण मला खूप आवडली होती. तुम्ही आला तर ती पण तुम्ही ट्राय करू शकताय. तसंच इथली मला आणखीन एक गोष्ट आवडली, ती म्हणजे जेवणाच्या अगोदर आपण चप्पल बाहेर काढतोय. तर ही एक पारंपरिक पद्धत आहे जी जेवणाची, ते जपलेलं आहे. यामुळे स्वच्छता आणि जेवणाबद्दलचा आदर या दोन्ही गोष्टी जपलेल्या आहेत. यांचं किचन पण खूप हायजीन आहे, त्यामुळे इथे तुम्हाला सर्वीकडं स्वच्छता बघायला भेटेल. आणि जेवणाचा शेवट झाल्या अशा स्वादिष्ट मसाले भातानं, असा गरमागरम मसाले भात आणि त्यावर तुपाची धार, असं जेवण भेटलं की मन एकदम तृप्त होऊन जातं. इथल्या प्रत्येक घासामध्ये एक महाराष्ट्रीयन पारंपरिक चव आणि घरगुतीपणाचा एक वेगळाच अनुभव आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणासाठी तुम्ही नक्कीच या हॉटेलला येऊ शकताय. एकदम बेस्ट क्वालिटी फूड मला तर इथं खायला भेटलं. कराडमधली आणखीन कोणती बेस्ट व्हेज हॉटेल आहेत कमेंटमध्ये सांगा, तिथे जाऊन आपण त्या हॉटेलचा पण रिव्ह्यू करूया. तसेच अशा प्रकारचे फूड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम रिमोट लोकेशन असलेल्या एक हॉटेलला जाणार आहे, जिथे एवढ्या आतमध्ये असून पण खूप सारी गर्दी होत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या खवय्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन हॉटेलच्या रिव्ह्यूसोबत. धन्यवाद.